आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. अनेक जण कदाचित ओळखत असतील. माझं नाव डॉक्टर मनीषा आणि मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. 3 उपक्रम मी आणि माझ्यासह माझे आयुर्वेदातील आणि अग्निहोत्रातील गुरुबंधू सहभागी आहेत आणि सर्व मिळून आपण 3 उपक्रम आपण करतो. त्यामध्ये आयुर्वेदाशी संबंधित असलेले आयुर्वेद लेखमाला आपण सर्वांसाठी सादर करतो आणि ते व्हॉट्सअप आणि फेसबुक पेज आहे त्याचं. आणि अग्निहोत्र ह्या यज्ञासंदर्भातलं प्रचार प्रसार आणि सर्वांना ती माहिती पोचावी यासाठी अग्निहोत्र लेखमाला आपण अग्निहोत्राच्या ग्रुपमधनं सादर करतो. आणि हा स्वाध्याय यज्ञ की जो आपल्यासारखे समविचारी साधक एकत्र येऊन हा उपक्रम आपण गेले 1.5 वर्ष आपण चालू केलेला आहे. तर हे एका व्यक्तीचं नाही, तर हे सर्वांचं मिळून आहे आणि ही ईश्वरीय योजना आहे. त्या अंतर्गत हे सर्व कार्य चालू आहे. आणि थोडासा परिचय देण्याचा हा एक प्रयत्न केला, कारण काही जण आयुर्वेदाच्या ग्रुपमध्ये असतील, काही जण स्वाध्याय यज्ञामध्ये असतील, काही जण अग्निहोत्रामध्ये असतील किंवा काही जण आता नव्याने पहिल्यांदा आपली भेट होत असेल. तर अशा पद्धतीने थोडक्यात परिचय आहे. आपण गेले काही 1.5 वर्ष झालं ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर तो 4 महिने जवळजवळ हा अभ्यास चालू होता आपला. आणि त्यानंतर आपण बाबा मुक्तानंद आणि भगवान नित्यानंद ह्या गुरुशिष्य जोडीचं साहित्य त्यांच्या 4 पुस्तकांचं अध्ययन केलं. त्यानंतर शंकर महाराजांचे जे खूप उच्च कोटीचे शिष्य आहेत त्यांचा शंकरगीतेमध्ये पण उल्लेख आहे. त्या डॉक्टर धनेश्वर ह्यांच्या संक्षिप्त चरित्राचा अभ्यास केला. त्यानंतर आता मी ज्या संप्रदायातील नामधारक आहे ते म्हणजे निंबाळ आश्रम, गुरुदेव रानडे हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्याकडून मला अनुग्रह नामदीक्षा मिळालेली आहे. तर निंबाळ येथील आश्रमातील नामसाधनेचं मानसशास्त्र ह्या ग्रंथाचा नुकताच अभ्यास आपण पूर्ण केला. 1 दिवसच झाला आहे तो पूर्ण होऊन. आणि ह्या सर्व अभ्यासाच्या अंती आपलं नामसाधन कसं चांगलं व्हावं ही एक तळमळ आहे आणि त्यासाठी सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत. आता ईश्वरी योजना नुसार आपणाला श्री ब्रह्मचैतन्य कुंडलेकर महाराजांचं चरित्र वाचण्याचं संधी प्राप्त होत आहे. तर आपण चरित्रास वाचनास सुरुवात करूयात आणि त्या संदर्भात काही अनुभूती पण आहेत, तर त्या ह्या वाचनाच्या शेवटी आपण व्यक्त पण करू. तर आपण महाराजांचं चरित्र वाचनास आता आरंभ करतो आहे. बाबा बेलसरे ह्यांनी लिहिलेलं महाराजांचं चरित्र आहे. तर इथे महाराजांचा फोटो आहे असं हे चरित्र आहे आणि 600 पानांचं जवळजवळ हे चरित्र आहे. आता आपण अगदी प्रस्तावनेपासून वाचणार आहोत व्यवस्थितरित्या. तर ह्या चरित्रग्रंथाचं नाव आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय. लेखक आहेत KV बेलसरे, ज्यांना बाबा बेलसरे असंही म्हणतात. बाबा बेलसरे यांची खूप सुंदर सुंदर प्रवचनं यूट्यूबवरती आहेत. तर अशा उच्च कोटीचे साधक आणि सद्गुरू शक्तीशी पूर्णतः एकरूप झालेले बाबा बेलसरे ह्यांच्या लेखणीतून साकारलेलं हे चरित्र आहे. आपण सुरुवात करत आहोत. अथ समर्पणम दीनदासं दयासिंधुं नित्यशुद्धं निरंजनं समर्थं स्वस्वरूपं च रामदासेन शोभितं पूर्णानंदं प्रभुं शांतं सर्वज्ञं मधुभाषिणं जपन्तं जपारामं तुर्यातीतं विलक्षणं त्यागमूर्तिं स्वयं ज्योतिं निरीहं ब्रह्मचित्तमं
सद्गुरुं ब्रह्मचैतन्यं बालकः प्रणतोऽस्म्यहं समर्पयामि वाकपुष्पं ग्रंथस्य चरणेषु च अनेन प्रियतां नित्यं गुरुदेवो महामनः. तर अशा रीतीने समर्पण बाबा बेलसरे यांनी सुरुवातीला समर्पणासाठी हे शब्द रचलेले आहेत. आता पुढे सांगतात की 4 सत्शिष्यांची श्री सद्गुरू विषयीची धारणा. 4 सत्शिष्यांची श्री सद्गुरू विषयीची धारणा. हे बाबा बेलसरेंनी त्यांच्याच हस्ताक्षरात लिहिलेलं हे पान आहे. आता पुन्हा वाचू आपण. 4 सत्शिष्यांची श्री सद्गुरू विषयीची धारणा. पहिले आहेत श्री ब्रह्मानंद महाराज. पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि श्री महाराज माणूस नाहीत, ते प्रत्यक्ष राम आहेत. श्री महाराज म्हणजे दयासिंधू. पंढरपूरचा पांडुरंग दगड नाही आणि श्री महाराज माणूस नाहीत, ते प्रत्यक्ष राम आहेत. श्री महाराज म्हणजे दयासिंधू. दुसरे शिष्य आहेत श्री आनंद सागर. श्री महाराज म्हणजे जीवांना वासनेच्या घाणीतून बाहेर काढून नामाचे स्नान घालणारा प्रत्यक्ष मारुतीचा अवतार. श्री महाराज म्हणजे जीवांना वासनेच्या घाणीतून बाहेर काढून नामाचे स्नान घालणारा प्रत्यक्ष मारुतीचा अवतार. तिसरे शिष्य आहेत डॉक्टर कुर्तकोटी. ते म्हणत आहेत की भगवंताला शरण कसे जावे ही दिव्य विद्या सर्व स्त्री पुरुषांना शिकवून समाधानाचा अनुभव देणारा महर्षी म्हणजे श्री महाराज. भगवंताला शरण कसे जावे ही दिव्य विद्या सर्व स्त्री पुरुषांना शिकवून समाधानाचा अनुभव देणारा महर्षी म्हणजे श्री महाराज. चौथे शिष्य आहेत भाऊसाहेब केतकर. श्री महाराज कोण आहेत हे आपल्याला कसे कळणार, पण ते आपल्याला भेटले झाले. आता काय मिळवायचे राहिले. त्यांना प्राणापलीकडे नाम आवडते, ते घेतले की आपले काम संपले. त्यांना अशक्य काहीच नाही. श्री महाराज कोण आहेत हे आपल्याला कसे कळणार, पण ते आपल्याला भेटले झाले. आता काय मिळवायचे राहिले. त्यांना प्राणापलीकडे नाम आवडते, ते घेतले की आपले काम संपले. त्यांना अशक्य काहीच नाही. तर महाराजांचे हे 4 मुख्य शिष्य अनेकांना माहीतही असतील. तर ह्या 4 शिष्यांनी महाराजांना कोणत्या पद्धतीने आपल्या हृदयात धारण केलं होतं हे त्यांनी एक एक वाक्यात दिलं आहे. अत्यंत सुंदर रीतीने. म्हणजे आपले भाव आपल्या गुरूंविषयी कसे असावेत. आणि हे 4ही शिष्य महाराजांच्या ताकदीचे घडले, महाराजांनी घडवले. ते कसे घडले ते त्यामागे त्यांचे काय भाव होते आपल्या सद्गुरूंच्या प्रती त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे. आता आपण पुढे वाचतोय. जयाचा जणी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. प्राध्यापक के.व्ही. उर्फ बाबा बेलसरे. आता बाबा बेलसरे ह्यांच्या मुलाने मनोगत लिहिलेलं आहे, तर ते आपण वाचतोय. मनोगत. श्री महाराजांच्या चरित्राच्या 13व्या आवृत्तीचे हे पुनर्मुद्रण वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत समाधान होत आहे. सध्याच्या डिजिटल गुगल किंडल व ई-बुकच्या काळामध्ये श्री महाराजांच्या चरित्राला इतकी मोठी मागणी आहे हे नवलच आहे. याचे एक महत्त्वाचे कारण असे आहे की तीर्थरूप बाबा म्हणत श्री महाराज हे अवतारी संत होते. भगवान श्रीकृष्ण अवतारीच होते. त्यांनी गीतेमध्ये स्वतःविषयी म्हटले आहे, जन्म कर्मच मे दिव्य
अध्याय 4 श्लोक क्रमांक 9. सर्व अवतारी संतांच्या चरित्रांना हेच वचन लागू पडते. श्री महाराजांचे चरित्र म्हणूनच दिव्य आहे. तीर्थरूप बाबा यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले श्री महाराजांचे हे दिव्य चरित्र अलौकिकच आहे. अशा ग्रंथाला लॅटिनमध्ये मॅग्नम ओपस अर्थात एखाद्या मोठ्या लेखकाची सर्वोत्तम कृती असे म्हणतात. हे चरित्र वाचायला घेतल्यावर वाचक त्यात स्वतःला हरवून जातो. वाचकाचे मन अस्वस्थ असले तर ती अस्वस्थता कशी नाहीशी होते हे कळतच नाही. हे चरित्र वाचताना तुकाराम महाराज म्हणाले आहेत, तो अनुभव वाचकाला येतो. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ज्या घटनांचे वर्णन ह्या चरित्रात आहे त्या घटना हे चरित्र लिहित असताना तीर्थरूप बाबांच्या मनचक्षूंसमोर प्रत्यक्ष घडत होत्या. त्यामुळे ते वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. ते वाचकांच्या मनाला भिडते व वाचक त्यात वाहून जातो. तीर्थरूप बाबा श्री महाराजांच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की त्यांच्या जीवनात इतर कशाला स्थानच उरले नव्हते. श्री महाराजांच्या चरित्राशी ते तन्मय होऊन गेले होते. म्हणून त्यांचे लिखाण हे प्रतिभेने आलेले आहे, ते विद्वत्तेचे नाही. आपण पुन्हा वाचू. अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे बाबा बेलसरे यांच्या चिरंजीवांनी आपल्या बाबांसाठी. ते म्हणत आहेत की ज्या घटनांचे वर्णन ह्या चरित्रात आहे त्या घटना हे चरित्र लिहित असताना तीर्थरूप बाबांच्या मनचक्षूंसमोर प्रत्यक्ष घडत होत्या. त्यामुळे ते वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. ते वाचकांच्या मनाला भिडते व वाचक त्यात वाहून जातो. तीर्थरूप बाबा श्री महाराजांच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की त्यांच्या जीवनात इतर कशाला स्थानच उरले नव्हते. तीर्थरूप बाबा श्री महाराजांच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की त्यांच्या जीवनात इतर कशाला स्थानच उरले नव्हते. श्री महाराजांच्या चरित्राशी ते तन्मय होऊन गेले होते. म्हणून त्यांचे लिखाण हे प्रतिभेने आलेले आहे, ते विद्वत्तेचे नाही. श्री महाराजांच्या चरित्राशी ते तन्मय होऊन गेले होते म्हणून त्यांचे लिखाण हे प्रतिभेने आलेले आहे, ते विद्वत्तेचे नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपणाला इथे सांगितलेला आहे. त्या आधारे आपणालासुद्धा इथं शिकण्यासारखं आहे आणि आपणसुद्धा हे चरित्र वाचन पूर्ण होईपर्यंत आपली भूमिका, आपली दृष्टीवृत्ती कशी असावी हे महत्त्वाचं आहे. आपण आपली जी दृष्टी आहे, जसं बाबा बेलसरे हे इतके एकरूप झाले होते महाराजांशी, त्यांच्या प्रेमात इतके आखंड बुडालेले होते की हे चरित्र लेखन करत असताना प्रत्येक घटना त्यांच्या दृष्टीसमोर घडते. ह्या दृष्टीने, ह्या तन्मयतेने ते एकरूप झाल्यामुळे ते साक्षात त्यांच्यासमोर घडतंय अशा रीतीने त्यांचे भाव होते आणि त्यांची दृष्टी होती. त्यांना ते प्रत्यक्ष दिसत होते आणि नंतर ते साकारलेलं आहे. आणि इथे खूप सुंदर लिहिले आहे. त्यांच्या प्रतिभेतून हे व्यक्त झालेलं लिखाण आहे, ते विद्वत्तेचं नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतिभाशक्तीच्या आधारेच आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. आणि प्रतिभाशक्ती ही मनबुद्धीच्या पलीकडे असलेली शक्ती आहे आणि ती नामसाधनेने विकसित होते. आणि प्रतिभाशक्तीचा विकास होतो त्यावेळेला आपण एकरूप व्हायला आपली सुरुवात होते. आणि मनबुद्धीच्या पलीकडे असलेलं त्रिगुणातीत, भावातीत, कालातीत अशा सद्गुरुतत्वाला म्हणजेच परमात्मतत्वाला आणि आत्मतत्वाच्या जवळ जाण्यासाठी, अनुभूती घेण्यासाठी आपल्या अंतरी प्रतिभाशक्ती विकसित होणं आवश्यक असतं. तर हे सर्व लिखाण प्रतिभाशक्तीच्या आधारे झालेले आहे. मन आणि बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभाशक्ती जी आत्मशक्ती आहे तिच्या आधारे झालेलं आहे. हे कोणत्याही विद्वत्तेच्या आधारे झालेलं लिखाण नाही आहे असं सांग. आणि आपणही त्याच भावनेतने, त्याच आधारे आपण हे तन्मयतेने ऐकण्याचा प्रयत्न करू की आपल्या अंतरी असलेली सुद्धा प्रतिभाशक्ती विकसित होईल
आणि पूर्ण आत्मसात करण्यासाठी आपल्या अंतरी असलेली विकसित झालेली प्रतिभाशक्ती आपल्याला मदत करेल. आता आपण पुढे वाचू की हे चरित्र प्रकाशित करीत असताना त्यात तीर्थरूप बाबांनी 3ऱ्या व 4थ्या आवृत्तीला लिहिलेल्या सुंदर प्रस्तावना पुनर्मुद्रित करीत आहोत. त्या वाचल्यानंतर अनेक शंकांचे समाधान सहजपणे होईल. तसेच आम्हा सर्व कुटुंबियांच्या मनात या पुस्तकाचे बाह्य स्वरूप बदलायचे असे होते. त्याप्रमाणे या पुस्तकाला नवीन बाह्य स्वरूप दिलेले आहे. तसेच जुन्या आवृत्तीमध्ये मुद्रणाच्या ज्या काही चुका होत्या त्या शक्य तितक्या दुरुस्त केल्या आहेत. या चरित्राचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की यात फक्त चरित्रनायकच वाचकास प्रतीत होतो, चरित्रलेखक यात दिसतच नाही. पहा, पुन्हा एक सुंदर वाक्य सांगतायत की या चरित्राचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की यात फक्त चरित्रनायकच वाचकांस प्रतीत होतो, चरित्रलेखक यात दिसतच नाही. हे चरित्र प्रथम प्रसिद्ध झाल्यानंतर आता 5 तपांचा काळ गेला आहे. आजच्या नव्या पिढीला चरित्रलेखकाची थोडीशी तरी ओळख व्हावी म्हणून यात प्रथमच तीर्थरूप बाबांचे एक छायाचित्र व त्यांनी श्री महाराजांच्या सांगण्यावरून त्यांचे तत्त्वज्ञान थोडक्यात मांडलेल्या आर्य म्हणजेच श्री महाराजांचा निरोप याचा समावेश केलेला आहे. तीर्थरूप बाबांच्या काळात अत्यंत अमानित्व खऱ्या अर्थाने सहज वागवणारा श्रेष्ठतम साधक कसा होता याची थोडीशी कल्पना वाचकांस यावी एवढाच याचा हेतू आहे. श्री महाराजांची आज्ञा कशी पाळावी ते तीर्थरूप बाबांना श्री भाऊसाहेब केतकरांनी शिकविले. तीर्थरूप बाबांचे मत असे होते की खरा परमार्थ म्हणजे आपल्या गुरूंची आज्ञा मनापासून त्यावर विचार न करता जन्मभर पाळावी. ही गोष्ट त्यांनी सर्वस्वी साध्य केलेली होती. त्यांच्या जीवनातील लहान सहान गोष्टीसुद्धा ते महाराजांच्या आज्ञेप्रमाणे करीत असत. काय सांगतायत? श्री महाराजांची आज्ञा कशी पाळावी ते तीर्थरूप बाबांना तीर्थरूप भाऊसाहेब केतकरांनी शिकविले. तीर्थरूप बाबांचे मत असे होते की खरा परमार्थ म्हणजे आपल्या गुरूंची आज्ञा मनापासून त्यावर विचार न करता जन्मभर पाळावी. ही गोष्ट त्यांनी सर्वस्वी साध्य केलेली होती. त्यांच्या जीवनातील लहान सहान गोष्टीसुद्धा ते महाराजांच्या आज्ञेप्रमाणे करीत असत. तेच शिक्षण बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालेले आहे. तीर्थरूप बाबांनी खूप वर्षांपूर्वी त्यांच्या सर्व साहित्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. ती जबाबदारी माझ्यावर सोपविताना श्री महाराजांनी ज्या अटी घातल्या आहेत त्या मी आजपर्यंत शब्दशः पाळल्या आहेत आणि भविष्यातसुद्धा तसेच होईल. हे चरित्र प्रथम 1957 साली प्रसिद्ध झाले. आज 5 तपांचा काळ गेला आहे. मूळ चरित्रामध्ये एकाही शब्दाचा बदल केलेला नाही. म्हणून वाचकांनी त्यातील काळाचा उल्लेख या संदर्भाने घ्यावा ही विनंती. या व मी हाती घेतलेल्या सर्वच प्रकल्पांमध्ये चिरंजीव वैजयंतीमाला, चिरंजीवी कल्याणी तसेच चिरंजीव मीरा या तिन्ही कन्यांचा सक्रिय सहभाग असतो. तसेच माझ्या पत्नीचाही सक्रिय सहभाग असतो. त्यांचा सहभाग फार मोलाचा असतो हे सत्य आहे. श्री आशुतोष केळकर यांनी पुस्तकाचे नवीन मुखपृष्ठ व मलपृष्ठ करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. श्रीपाद केशव बेलसरे. तर अशा रीतीने हे मनोगत बाबा बेलसरे ह्यांच्या मुलाने लिहिलेलं आहे. त्यामध्ये बाबांचे भाव कसे होते हे चरित्रलेखन लिहिताना हे व्यक्त केलेले आहे. तसंच हे चरित्रलेखन अशा पद्धतीने लिहिलं गेलं आहे की केवळ आणि केवळ गोंदवलेकर महाराज आपले सद्गुरूच तिथे साधकांच्या समोर प्रत्यक्ष अवतरावेत ह्या दृष्टीने लिहिलं आहे. तिथे कोणतंही बाबा बेलसरेंचं त्यांचा मीपणा किंवा ते दिसतील असं कुठंही नाही आहे. हे त्यांच्या मुलानेच लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपल्या गुरूंनी जी आज्ञा केलेली आहे ती कोणताही विचार न करता मनापासून प्रेमपूर्वक पाळणं आणि जन्मभर तिचं पालन करणं हे तीर्थरूप बाबांनी केलेलं आहे. तसं आचरण केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आपणही प्रार्थना करूयात महाराजांना
आणि बाबा बेलसरेंनी जे लेखणीतून साकारलेलं आहे ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आपण महाराजांची प्रार्थना भाकूयात. आता प्रस्तावना सुरू होते. प्रस्तावना ही बाबा बेलसरे यांनी लिहिलेली आहे, ती आपण वाचूयात. प्रस्तावना. श्री महाराजांच्या चरित्राची ही 13वी आवृत्ती वाचकांच्या हाती देताना मला मोठे समाधान वाटते. मी देहच आहे या कल्पनेचा त्याग करून मी आनंदरूप ब्रह्म आहे अशी साक्षात अनुभूती ज्याला येते त्या सद्गुरू म्हणतात. मी देह आहे या कल्पनेचा त्याग करून मी आनंदरूप ब्रह्म आहे अशी साक्षात अनुभूती ज्याला येते त्या सत्पुरुष म्हणतात. श्री महाराज असे सत्पुरुष असल्याने त्यांचे जीवन स्वानंदाच्या मस्तीने काठोकाठ भरलेले जीवन होते. त्यांची वृत्ती निरंतर ब्रह्माकार राही, पण मी ब्रह्म आहे असे ते कधी म्हणत नसत. आपण कोण आहात असे कोणी विचारले तर तुम्ही ज्याला महाराज म्हणता तो मी मुळी नाहीच, म्हणजे मी देह मुळी नाहीच, देहातीत आहे असे म्हणायचे. फक्त एकदाच कृष्णशास्त्रींना ते असे बोलले की तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता तेच नाम आहे, तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता तेच नाम आहे आणि मी नामरूप आहे. श्री महाराज म्हणजे चालते बोलते ब्रह्म होय. खूप सुंदर वाक्य आपण पुन्हा वाचूयात. तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता तेच नाम आहे आणि मी नामरूप आहे. श्री महाराज म्हणजे चालते बोलते ब्रह्म होय. त्यांच्या हयातीत त्यांच्या आतील अवस्थेची कल्पना फारच थोड्यांना आली. कोणी त्यांची पूजा केली तर कोणी त्यांचा तिरस्कार केला, कोणी त्यांची स्तुतीस्तोत्रे गायली तर कोणी त्यांना शिवीगाळ केली. पण हा सारा प्रकार तुमच्या आमच्या दृष्टीने घडला ते स्वतः जसेच्या तसे अविचल व निर्विकार राहिले. खऱ्या जिज्ञासू साधकाला ते ब्रह्मज्ञानी महात्मा दिसले. प्रेमळ भक्तांना ते ईश्वराप्रमाणे भरलेले संत वाटले. दुःखी माणसांना ते धीर देणारे मायबाप भासले आणि अडचणीत सापडलेल्या प्रापंचिकांना हे हमखास धावून येणारे आप्त झाले. पण ते स्वतः काय होते व कोण होते हे त्यांनाच धड सांगता आले नाही. श्री महाराजांचा तो निरंतरचा आनंद, त्यांचे ते प्रेमळ मंद हास्य, त्यांची ती राजासारखी ऐट, ती अकृत्रिम निरपेक्षता, दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याची ती तळमळ आणि जीवाला तृप्त करणारी ती मधुर वाणी अजून साकार होऊन नजरेपुढे नाचतात. किती सुंदर लिहिलं आहे की श्री महाराजांचा तो निरंतरचा आनंद, त्यांचे ते प्रेमळ मंद हास्य, त्यांची ती राजासारखी ऐट, ती अकृत्रिम निरपेक्षता, दुसऱ्याचे दुःख कमी करण्याची ती तळमळ आणि जीवाला तृप्त करणारी ती मधुर वाणी अजून साकार होऊन नजरेपुढे नाचतात. त्यांच्या वागण्यात काहीतरी विलक्षण होते यात शंका नाही. त्यांच्या जवळचे लोक उगीचच रुसायचे व श्री महाराज मोठ्या आर्जवाने त्यांची समजूत घालायचे. सद्गुरूंची सेवा घडावी म्हणून लोक जवळ राहायचे व श्री महाराज त्यांची सेवा करायचे. त्यांच्यापाशी लोक प्रपंचासाठी पैसे मागायचे व श्री महाराज कोणाकडून तरी उसने घेऊन त्यांना द्यायचे आणि अखेर स्वतः नुकसान सोसायचे. पण अशा साऱ्या स्वार्थी लोकांच्या समुदायात प्रत्येक माणसाला त्यांनी मोठ्या खुबीने ईश्वरसम्मुख केले आणि नामाच्या नादी लावले. जो नाम घेतो त्याच्या अंतःकरणात ते प्रकट होतात आणि त्या समाधानाची देणगी देतात. त्यांना आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. भुकेलेल्या अन्न खायला घालणे मोठे पुण्य होय. केवळ आपण खाणे हा देहबुद्धीचा आनंद, तर दुसऱ्यास खायला घालणे हा आत्मबुद्धीचा अथवा संतांचा आनंद असा त्यांचा सिद्धांत होता. जीवनात शक्तिमान पुरुषास यश मिळते, त्या शक्तीचा झरा आपल्या अंतःकरणात आहे तो उसळून वर येण्यास नाम घ्यावे. जो निरंतर नाम घेतो राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम, जग त्याचे गुलाम, हे त्यांच्या शिकवणीचे सार आहे. काय सांगतायत की महाराजांच्या अवतीभोवती काही स्वार्थी, काही जिज्ञासू, तर काही आर्त, अशा सर्व प्रकारचे भक्त होते. तरीसुद्धा महाराज कसे राहायचे? पण अशा साऱ्या स्वार्थी लोकांच्या समुदायात प्रत्येक माणसाला त्यांनी मोठ्या खुबीने ईश्वरसम्मुख केले आणि नामाच्या नादी लावले. जो नाम घेतो त्याच्या अंतःकरणात ते प्रकट होतात.
जो नाम घेतो त्याच्या अंतःकरणात ते प्रकट होतात आणि त्यास समाधानाची देणगी देतात. त्यांना आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. भुकेल्याला अन्न खायला घालणे मोठे पुण्य होय. केवळ आपण खाणे हा देहबुद्धीचा आनंद, तर दुसऱ्याला खायला घालणे हा आत्मबुद्धीचा अथवा संतांचा आनंद, असा त्यांचा सिद्धांत होता. जीवनात शक्तिमान पुरुषास यश मिळते. त्या शक्तीचा झरा आपल्या अंतःकरणात आहे, तो उसळून वर येण्यास नाम घ्यावे. काय सांगतात की त्या शक्तीचा झरा आपल्या अंतःकरणात आहे, तो उसळून वर येण्यास नाम घ्यावे. जो निरंतर नाम घेतो राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम, जग त्याचे गुलाम. जो निरंतर नाम घेतो राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम, जग त्याचे गुलाम. हे त्यांच्या शिकवणीचे सार आहे. ही प्रस्तावना के.व्ही. बेलसरे यांनी लिहिले. राहणार कृष्णबाग, मालाड, मुंबई. तर ह्या प्रस्तावनेमध्ये खूप सुंदर रीतीने महाराजांनी जे सांगितलेलं आहे की महाराज कसे होते, तर त्या संदर्भात महाराजांनी जे उद्गार केलेले आहेत की तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता म्हणता तेच नाम. तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता तेच नाम आणि मी नामरूप आहे. मी नामरूप आहे. तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता तेच नाम आणि मी नामरूप आहे. आणि म्हणजे नाम हे साक्षात भगवंत आहे, परमात्मा शक्ती आहे, हे इथे महाराजांना सांगायचं आहे. आणि महाराजांची प्रत्येक पेशी पूर्ण व्यक्तिमत्व हे नामाने भरलेलं होतं. असंच आपण ज्यावेळी चितशक्ती विलास ह्या ग्रंथाचं वाचन केलं त्यावेळेला बाबा मुक्तानंदांनी त्यांचे गुरु भगवान नित्यानंदांच्या संदर्भात सांगितलेलं आहे की त्यांचा जो मंत्र होता की ओम नमः शिवाय, ह्याचं हा मंत्र होता. आणि बाबा मुक्तानंदांनी सांगितलं की भगवान नित्यानंद पूर्णतः ओम नमः शिवाय मंत्ररूप झाले होते. तेच इथे स्मरण झालं की महाराजसुद्धा तेच म्हणत आहेत की आपण जे नाम म्हणतो ते प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे आणि मी नामरूप आहे. मी नामरूप आहे आणि जो नाम घेतो त्याच्या हृदयामध्ये महाराज प्रकट होतात आणि त्या साधकाला भवसागर पार करण्यासाठी मदत करतात. खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आणि आपण आता पुढील चौथ्या आवृत्तीची प्रस्तावनासुद्धा दिलेली आहे इथे आणि तिसऱ्या आवृत्तीची, तर ते आपण वाचणार आहोत. चौथ्या आवृत्तीची प्रस्तावना. या ग्रंथाची तिसरी आवृत्ती सन 1967 साली प्रसिद्ध झाली. तिच्यामध्ये नवीन भर घालून ही चौथी आवृत्ती तयार केली आहे. नवीन मजकुराचा तपशील असा: श्री महाराजांच्या जीवनात घडलेले आणखी काही प्रसंग, श्री महाराजांशी संबंध आलेल्या काही व्यक्ती, सारांश रूपाने श्री महाराजांची नवीन 5 प्रवचने, श्री महाराजांनी स्वतः लिहिलेले एक सुंदर पत्र आणि श्री महाराजांच्या गुरुपरंपरेचे श्लोक सार्थ. अशा प्रकारे या नव्या आवृत्तीच्या निमित्ताने श्री महाराजांबद्दलची महत्त्वाची सर्व माहिती वाचकांसमोर ठेवताना मला खरोखर मोठे समाधान वाटत आहे. प्रापंचिक माणसाकडे पुष्कळदा सगळे काही असते पण समाधान नसते. विज्ञान संपन्न युगात समाधानाची ही उणीव विशेष प्रमाणात जाणवते. प्रपंचात भगवंत मिसळला वाचून समाधान मिळू शकत नाही. म्हणून दैनंदिन जीवनात नामस्मरणाने भगवंताचे अनुसंधान विनासायास कसे साधावे हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी श्री महाराजांनी गोंदवल्यास सारा पसारा मांडला. सर्व काही रामाचे, करते पण रामाकडे, हे त्यांच्या खटाटोपाचे मूळ सूत्र होते. श्री महाराजांचे चरित्र जो मनापासून वाचील त्याला एक गोष्ट निसंशयपणे उमजेल, ती अशी की श्री महाराजांनी प्रपंचात सर्व काही केले, पण मीपणाने म्हणजे कर्तेपणाने ते कशातही यत्किंचितही नाही अडकले. राम करता आहे, त्याच्या इच्छेनेच सगळे चालते, ही निसंशय भावना केवळ नामस्मरणाने त्यांनी अखंड प्रज्वलित ठेवली आणि सर्वांना नामरूप पाहून जन्मभर सेवा केली. गोंदवल्यास येणाऱ्या अल्पजीवांना सर्वज्ञ शिवा इतका मान त्यांनी दिला. अचेतन पाषाण मूर्तीमध्ये चिन्मय ईश्वररूप पाहिले आणि प्रत्येक घडामोडीमध्ये अंमल बजावणारी
भगवत इच्छा ओळखली. त्यामुळे आजन्म त्यांनी कोणाचे अंतःकरण दुखावले नाही. ते सर्वांशी मनस्वी नम्रपणाने वागले. सगुणावर त्यांनी विलक्षण प्रेम केले आणि प्रपंचात जे घडले त्यात कमालीचे समाधान राखले. परिणामी त्यांच्या चरित्राचे अंतरंग मोठे ज्ञानगंभीर तर बहिरंग मोठे प्रेमप्रसन्न तसेच कर्तव्य सुंदर बनले. आपण पुन्हा वाचू. इथे सांगतायत की प्रापंचिक माणसांकडे पुष्कळदा सगळे काही असते पण समाधान नसते. विज्ञान संपन्न युगात समाधानाची ही उणीव विशेष प्रमाणात जाणवते. प्रपंचात भगवंत मिसळला वाचून समाधान मिळू शकत नाही. म्हणून दैनंदिन जीवनात नामस्मरणाने भगवंताचे अनुसंधान विनासायास कसे साधावे हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी श्री महाराजांनी गोंदवल्यास सारा पसारा मांडला. सर्व काही रामाचे, करते पण रामाकडे, हे त्यांच्या खटाटोपाचे मूळ सूत्र होते. श्री महाराजांचे चरित्र जो मनापासून वाचेल त्याला एक गोष्ट निस्संशयपणे उमजेल, ती अशी की श्री महाराजांनी प्रपंचात सर्व काही केले पण मीपणाने म्हणजे कर्तेपणाने ते कशातही यत्किंचितही नाही अडकले. राम करता आहे, त्याच्या इच्छेनेच सगळे चालते, ही निःसंशय भावना केवळ नामस्मरणाने त्यांनी अखंड प्रज्वलित ठेवली. अत्यंत मोठं वाक्य आहे की राम करता आहे, त्याच्या इच्छेनेच सगळे चालले, ही निःसंशय भावना केवळ नामस्मरणाने त्यांनी अखंड प्रज्वलित ठेवली आणि सर्वांना रामरूप पाहून त्यांनी जन्मभर सेवा केली. राम करता आहे, त्याच्या इच्छेनेच सगळे चालते, ही निःसंशय भावना केवळ नामस्मरणाने त्यांनी अखंड प्रज्वलित ठेवली आणि सर्वांना रामरूप पाहून त्यांची जन्मभर सेवा केली. गोंदवल्यास येणाऱ्या अल्पजीवांना सर्वज्ञ शिवा इतका मान त्यांनी दिला. अचेतन पाषाण मूर्तीमध्ये चिन्मय ईश्वर रूप पाहिले आणि प्रत्येक घडामोडीमध्ये अंमल बजावणारी भगवद इच्छा ओळखली. त्यामुळे आजन्म त्यांनी कोणाचे अंतःकरण दुखावले नाही. ते सर्वांशी मनस्वी नम्रपणाने वागले. सगुणावर त्यांनी विलक्षण प्रेम केले आणि प्रपंचात जे जे घडले त्यात कमालीचे समाधान राखले. परिणामी त्यांच्या चरित्राचे अंतरंग मोठे ज्ञानगंभीर तर बहिरंग मोठे प्रेमस प्रसन्न तसेच कर्तव्य सुंदर बनले. परिणामी त्यांच्या चरित्राचे अंतरंग मोठे ज्ञानगंभीर तर बहिरंग मोठे प्रेमस प्रसन्न तसेच कर्तव्य सुंदर बनले. श्री महाराजांचा परमार्थ समीकरण रूपात असा मांडता येईल. आता हे सर्व एक एक वाक्य, एक एक शब्द आपण जेव्हा पुन्हा ऐकू तेव्हा आपल्या अंतःकरणी ते मुरतील. आता इथे महाराजां 5 समीकरणं त्यांनी दिलेली आहे, ती आपण पाहू. तर इथं सांगतायत की महाराजांच्या चरित्राचे अंतरंग मोठे ज्ञानगंभीर तर बहिरंग मोठे प्रेमस प्रसन्न तसेच कर्तव्य सुंदर बनले. श्री महाराजांचा परमार्थ समीकरण रूपात असा मांडता येईल. महाराजांचा परमार्थ इथं सांगतायत की समीकरण रूपात असा मांडता येईल. पहिलं समीकरण आहे हवे नको पण, जे प्रत्येकामध्ये आपल्या असतं. हवे नको पण अधिक कर्तेपणा, अधिक कर्म बरोबर प्रपंच म्हणजेच असमाधान. पहिलं समीकरण आहे हवे नको पण अधिक कर्तेपण अधिक कर्म म्हणजेच प्रपंच म्हणजेच असमाधान. दुसरं समीकरण आहे हवे नको पण अधिक अकर्तेपण, म्हणजे इथे मी करता आहे ही भावना नाही, अकर्तेपण अधिक कर्म बरोबर म्हणजेच कर्तव्य म्हणजेच नीती. हवे नको पण अधिक अकर्तेपण अधिक कर्म बरोबर म्हणजेच कर्तव्य म्हणजेच नीती. तिसरं आहे की हवे नको पण
अधिक कर्तेपण अधिक अकर्म म्हणजेच ढोंग आत्मघात. इथे हवे नकोपण पण आहे, कर्तेपण पण आहे आणि समीकरण आहे की हवे नकोपण अधिक कर्तेपण, हवे नकोपण अधिक कर्तेपण म्हणजे मीपणा आहे, मी करता ही भावना, आणि अधिक अकर्म म्हणजेच ढोंग आत्मघात. करत तर ही व्यक्ती काही नाहीये, परंतु सगळंच मी केलं आहे आणि हवे नकोपण पण आहे. हे ढोंगी व्यक्तीचं लक्षण. चौथं सूत्र आहे की हवे नकोपणाचा अभाव अधिक रामाचे कर्तेपण. कोण करता आहे तर राम करता, आणि अधिक कर्म म्हणजेच परमार्थ आणि स्वानंद समाधान. काय सांगतायत की हवे नकोपणाचा अभाव अधिक रामाचे कर्तेपण अधिक कर्म म्हणजेच परमार्थ म्हणजे स्वानंद समाधान. हे चौथं सूत्र आहे. आता पाचवं सूत्र जे आहे की हवे नकोपणाचा अभाव अधिक रामाचे कर्तेपण अधिक अकर्म म्हणजे संन्यास. तर ही 5 सूत्र दिलेली आहेत. प्रपंच, त्यानंतर कर्तव्य, त्यानंतर ढोंग, त्यानंतर परमार्थ आणि संन्यास. ही 5 सूत्र त्यांनी दिलेली आहेत. हा महाराजांचा परमार्थ सूत्र रूपाने बाबा बेलसरे यांनी लिहिलेला आहे. पुढे सांगतात की श्री महाराज म्हणतात की प्रापंचिक साधकाने कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते, हवे पण बाळगावे पण ते उपासनेपुरते, नको पण ठेवावे पण ते अधर्मापुरते, बोलणे असावे पण ते केवळ व्यवहाराच्या गरजेपुरते, भोगणे असावे पण ते जगण्यापुरते, आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता, आणि आवडीने चिंतन करावे पण ते फक्त भगवंताचे, असे जो वागतो त्याला घर बसल्या राम भेटतो. श्री महाराज म्हणत की प्रापंचिक साधकाने कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते, कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते, हवे पण बाळगावे पण ते उपासनेपुरते, नको पण ठेवावे पण ते अधर्मापुरते, बोलणे असावे पण ते केवळ व्यवहाराच्या व्यवहाराच्या गरजेपुरते, भोगणे असावे पण ते जगण्यापुरते, आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता, आणि आवडीने चिंतन करावे पण ते फक्त भगवंताचे, असे जो वागतो त्याला घर बसल्या राम भेटतो. हवे पण कशाचं पाहिजे आहे, हवे पण बाळगावे. इथे सुंदर दिलेलं आहे की कर्म करावे कर्तव्यापुरतं. आपण आपलं पाहावं की प्रत्येकाने चेक करण्याचे मुद्दे आहेत की कर्म आपण कसं कर्म करतोय. महाराज म्हणतात कर्म करावं कर्तव्यापुरते, हवे पण बाळगावे उपासनेपुरते, नको पण ठेवावे अधर्मापुरते, आणि बोलणे असावे व्यवहाराच्या गरजेपुरते, भोगणे असावे पण ते जगण्यापुरते, आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता, आणि आवडीने चिंतन करावे ते फक्त भगवंताचे. तर आपण प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करून आपलं हवं पण कशात आहे, नको पण कशात आहे, आग्रह आपण कशाचा धरतोय, चिंतन कशाचं करतोय, कर्म कशाचं करतोय, आणि बोलतोय किती, कसं, हे सर्व निरीक्षण करण्यासारखं आहे. किती सुंदर रीतीने हा सार दिलेला आहे. आणि असं जो करेल, महाराज सांगतायत की घर बसल्या त्याला राम भेटतो, घर बसल्या राम भेटतो. तर अशा रीतीने ही 4थ्या आवृत्तीची प्रस्तावना दिलेली आहे. ह्या प्रस्तावनेत सुद्धा अत्यंत शिकण्यासारखे सर्व मुद्दे आहेत, आणि त्यामुळे 13वी आवृत्ती ची प्रस्तावना दिल्यानंतरही ही 4थ्या आणि 3ऱ्या आवृत्तीची प्रस्तावना ह्यामध्ये समावेश केलेली आहे. आपण आता इथं आजचं वाचन इथं आपण थांबून एक अनुभव केवळ मी सांगणार आहे, तो आपण व्यक्त करू, आणि महाराजांच्या संदर्भातला अनुभव की जो 3 वर्षांपूर्वी घेतलेला होता 2021च्या श्रावणामध्ये.
तर मी प्रत्यक्ष अनुभव जो आत्ता घडलेला आहे आणि महाराज आपले सर्व संत आजही सूक्ष्म रूपामध्ये कसं मार्गदर्शन देतात आणि कसं कार्य करतात त्या अनुषंगाने आपण आत्ता अनुभव शेअर करेन. तर 2000 मी मूळशी गुरुदेव रानडे निंबाळ येथील नामधारक आहे, ज्याला निंबर्गी संप्रदाय असंही म्हणतात. तर तिथले मी नामधारक आहे आणि बाबा बेलसरे यांची प्रवचनं अनेकांनी ऐकली असतील किंवा ऐकली नसतील आणि यूट्यूबवरती ऐकण्याचा योग येईल. तर त्यामध्ये गुरुदेवांच्या संदर्भात बाबा बेलसरे यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे आणि महाराज आणि गुरुदेव महाराजांचं निर्याण हे 1913 साली झालेलं आहे. म्हणजे गुरुदेवांच्या खूप आधी झालेलं आहे. परंतु वाणी अवतार आणि गुरुदेव सदेही महाराज सदेही असताना आणि वाणी अवतारातसुद्धा गुरुदेवांच्या संदर्भात महाराजांनी वारंवार उल्लेख केलेला आहे गोंदवलेकर महाराजांनी. आणि बाबा बेलसरे ह्यांनासुद्धा गोंदवलेकर महाराजांनी गुरुदेवांकडे भेट घेण्यासाठी अनेकदा पाठवलेलं आहे. तर असे गुरुदेव की ह्या संतांना एकमेकांविषयी प्रचंड आत्मीयता असते आणि ते आपल्या साधकांची उन्नती होण्यासाठी आणि त्यासाठी ते महाराजांनी गुरुदेवांकडे पाठवलं होतं बाबा बेलसरे यांना. आणि बाबा बेलसरे यांचे गुरुदेव हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसरही होते. तर आणि बाबा बेलसरे यांनी जे पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यासाठी कोणता विषय घ्यावा ह्याचं मार्गदर्शन पण गुरुदेवांनी बाबांना केलेलं आहे. आणि गुरुदेवांनी जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार बाबांनी तो तसा विषय निवडून त्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, पदव्युत्तरसुद्धा. तर हे असे ऋणानुबंध गुरुपरंपरेचे एकमेकांशी आहेत. तर श्रावण सप्ताह हा निंबाळ येथे 1 महिन्याचा असतो आणि 1 महिन्यासाठी अनेक साधक तिथं महिनाभरासाठी साधना करण्यासाठी जातात. तसं मी सुद्धा आत्तापर्यंत 3 वेळा 1 महिना श्रावण सप्ताह केला आहे. 2021 साली पण मला जायचं होतं, परंतु काही घटना अशा घडल्या की मी तिथं म्हणजे निंबाळला जाण्याच्या ऐवजी मी विचार केला की आपण आपल्या घरामध्येच आपण गावी जाऊया आणि आपल्या वास्तूमध्ये, आपल्या गावच्या वास्तूमध्ये आपण निंबाळला ज्या पद्धतीने साधन करतो ते करण्याचा प्रयत्न करूया. तर आपण आपल्या वास्तूत करूया असं एक आतून आली प्रेरणा. कारण जीवनात काही घटनाच अशा घडल्या होत्या की त्यामुळे तो विचार माझ्या मनामध्ये आला. आणि आश्रमात जाण्याच्या ऐवजी आपण घरातच तसं आचरण करू. आणि त्यावेळेला मनात असं आलं की आपण निंबाळला असं असतं की 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काकड आरतीपासून सकाळचं भजन, दुपारचं भजन, रात्रीचं भजन असं भजन आणि त्या व्यतिरिक्त 9 तासांची साधना, 9 तासांचं नामस्मरण होतं. त्याला नेम असं म्हणतात निंबाळमध्ये. तर तिथे 9 तासांचा साधना होते, नेम होतो. आणि काकड आरतीपासून असं 3 वेळा भजन, असं 4 वेळा भजन असतं आणि 1च तास केवळ तिथे प्रवचन असतं. आणि मग जे ज्येष्ठ साधक आहेत ते प्रवचन करतात आणि 1च तासासाठी प्रवचन असतं. असं महिनाभर केवळ 1 तासासाठी प्रवचन असतं, 4:30 ते 5:30. तर आणि बाकी 9 तासांची साधना. अशा पद्धतीने तो 1 महिना हा साधना सप्ताह असा निंबाळमध्ये साजरा केला जातो. आणि तसा मी इथे घरी करायचा प्रयत्न करूया म्हणून मी गावावरून मुंबईवरनं गावी आले होते. आणि त्या दरम्यान असं मनात आलं की तिथे प्रवचन होतं तर आपण इथे घरात वाचन करूया. मग मनात आधी ज्ञानेश्वरीचं आलं, नंतर मनात आलं की नाही आपलं 1 महिन्यात ते होणार नाही, मग महाराजांचं चरित्र आपण घेऊया. कारण गोंदवलेकर महाराजांचं एका ग्रुपमध्ये मी जोडले गेले होते आणि मला ते खूप आवडलं. तेव्हा मी प्रथम महाराजांची प्रवचनं ऐकायला सुरुवात केली होती. ही 2021 सालातलीच गोष्ट आहे. आणि 5-6 महिन्यात मी महाराजांचं चरित्र पण आणलं होतं आणि त्याचा अभ्यास करत होते. आणि तेव्हा माझ्या जीवनात अग्निहोत्र यज्ञ आला
मग अग्निहोत्र यज्ञाचा अभ्यास सुरू झाला. 6 महिने 7 महिने माझा तो अभ्यास होता. त्याच्यावरती लिखाण झाले, 80 लेख लिहिले गेले आणि ते सर्वत्र प्रसारित झाले. त्यातनं खूप मोठं कार्य घडलं. आणि 1 जानेवारी 2021 पासून आषाढी एकादशीपर्यंत अग्निहोत्राची लेखमाला झाली. आणि बरोबर नंतर श्रावण आला, म्हणजे आषाढी एकादशीनंतर 15-20 दिवसातच श्रावण सप्ताह सुरू झाला. आणि जे महाराजांचं चरित्र मी 100-125 पानं वाचलं होतं, तेच महाराजांनी आणि गुरुदेवांनी मला पुन्हा वाचण्याची प्रेरणा दिली. आणि मला निंबाळला न आणता मला गावाकडे आणलं गेलं. आणि अशा काही घटना माझ्या जीवनात घडल्या, कौटुंबिक जीवनात, की मी निंबाळच्या ऐवजी गावी आले आणि महाराजांचं चरित्र इथं वाचन करण्यास सुरू केलं. आधी असं ठरवलं की मी एकटी वाचेन आणि आई बाबा ऐकतील, तर 4 ते 5च्या दरम्यान तसं वाचन करू आपण निंबाळसारखं. म्हणून मग पहिल्या दिवशी सुरुवात केलं. आणि 2-3 दिवसात असं झालं की आमच्या वाड्यातले 15-20 जण येऊन बसायला सुरू झाले. आणि पूर्ण महिनाभरात महाराजांच्या निर्याणापर्यंतचं वाचन झालं. आणि जवळजवळ सगळेच म्हणजे रोजचे करत असे 20-1 जण रोज होऊ लागले. आणि महाराजांचं चरित्र वाचन करायचं, त्यानंतर अग्निहोत्र करायचं, त्यानंतर थोडासा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आणि घरी जायचं. अशा पद्धतीने हे सुरू झालं. आणि नंतर सर्वांची इतकी भावना झाली की आपण गोंदवलेला जायचं. आणि मग आम्ही त्या दरम्यान महाराजांचं पूर्ण श्रावण सप्ताह पूर्ण झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोंदवलेला गेलो. श्रावण सप्ताह पूर्ण झाला त्यावेळेला आम्ही महाप्रसादही केला. आणि मी आयुर्वेद डॉक्टर आहे, पण मी इथे प्रॅक्टिस करण्यासाठी आली नव्हती. परंतु श्रावणाचा पहिलाच दिवस असा की मी पहाटे 3 वाजता निंबाळप्रमाणे उठले, तसं सुरू झालं. आणि 8 वाजता माझ्याकडे सकाळी पेशंट 1 जण आली औषधाला. आणि मी विचार नव्हता केला की आपण औषधं द्यायची वगैरे काय. मी फक्त आली होती निंबाळसारखं इथं करायचं आणि महाराजांचं चरित्र अभ्यास करूया. आणि मग नंतर त्या महिनाभरात माझ्याकडे 7-8 जण आली औषधाला आणि काही पैसे जमा झाले. म्हटलं हे आपले नाही आहेत, हे महाराजांचे आहेत. माझ्याकडे 4-4.5 रुपये जमा झाले होते औषधांचे. इथे कमी पैसे घेऊनही तेवढे झाले होते. म्हणजे मी विचार नव्हता केला की इथे मी औषधं देईन. पण ही महाराजांची योजना होती आणि गुरुदेवांची योजना होती की इथे ह्या भागात इथे महाराजांचं चरित्र वाचलं जावं आणि इथे सगळ्या जणांनी ते ऐकावं. आणि ते जे पैसे जमा झाले त्यातून आम्ही महाप्रसाद केला, कारण त्यासाठी मी इथं आलेच नव्हते. आणि मग महाप्रसाद झाला. जवळजवळ आम्ही 70-75 लोक त्यामध्ये झालं सगळ्यांचा प्रसाद. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोंदवलेला गेलो आणि तिथे आम्ही टेम्पो करून गेलो आणि तिथे 28 जणांचा अनुग्रह झाला त्या दिवशी. म्हणजे तेव्हा गोंदवलेमध्ये पावती करावी लागते. तिथे 9 वाजता आपण जायचं आणि ऑफिसमध्ये पावती करायची असते. तर हा टेम्पोमधनं सगळे 28 जण आणि त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या लेकरापासून ते 75-80 वर्ष वयापर्यंतचे मंडळी सगळ्या वयातले होते. 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, त्यानंतर 35 वर्ष, 40 वर्ष, 60 वर्ष, 65 वर्ष, अशा पद्धतीने ते 28 जण होते वेगवेगळ्या टप्प्यातले. आणि त्यांनी सगळ्यांनी पावती केली. तिथे ऑफिसमध्ये सांगितलं की मी गुरुदेवांची नामधारक आहे, परंतु असं वाचन झालं आणि त्यामुळे सगळ्यांची भावना झाली. आणि तर तेव्हा ऑफिसमध्ये त्यांना सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटलं. ते सगळे म्हणाले, आजही महाराज कसे चमत्कार करतात, आजही महाराज कसे चमत्कार करतात. तर ही घटना अनुभवली आहे. मी नामधारक आहे निंबाळची. माझ्या काही घटना अशा घडल्या म्हणून मी माझ्या गावी आली. माझ्या गावापासून गोंदवले गाडीने गेलं तर 1 तास लागतो, बसने बदलत गेलं तर 2 तास लागतात. लवकर बस मिळाली. आणि इथे एवढ्या 28 जणांचा अनुग्रह व्हायचा होता, त्यामुळे इथे योजना. तर हे संतांचं कार्य अशा पद्धतीने घडतं. आणि त्यावेळेला खाली आमच्या वाडा इथे गावी, तर खाली सोफ्यात बसून ते वाचन होतं. आणि आत्ता ज्ञानेश्वरीचं वाचन झाल्यानंतर आम्ही जे काही आता 1.5 वर्ष सगळेजण एकत्र आहोत. तर महाराजांचं चरित्र वाचलं नव्हतं. आणि तेव्हा 3 वर्षापूर्वी जे अनुग्रह घेतला त्या एका काकींनी मला आत्ता 6 महिन्यापूर्वी म्हटले की मला महाराजांचं चरित्र मनीषा पुन्हा एकदा ऐकायचं आहे गं. त्यांची ती इच्छा होती आणि त्या ती डोक्यात पण होती माझ्या म्हणण्यापेक्षा महाराजांच्या
आणि इथे आपलं वाचन होत असताना आता असा क्रम माऊलींनी, गुरुदेवांनी, महाराजांनी रचला की आता पुन्हा हे चरित्र वाचण्याचं भाग्य, ऑनलाईन असं वाचण्याचं भाग्य हे महाराजांनी प्राप्त करून दिले. ह्यामध्ये काही योजना असावी, काही नामधारक महाराजांना अपेक्षित असतील की ते महाराजांना भेटावे, महाराजांना अनुग्रह द्यायचा असेल, काही साधकांना महाराज शोधत असतील आपली लेकरं अजून काही, की जसं माझ्या गावामध्ये 28 जणांचा अनुग्रह झाला. हे कल्पनेच्या पलीकडे आहे. मी विचार पण केला नाही की कधीच नाही करू शकत आयुष्यात, परंतु आपले संत आपल्याकडून असं कार्य करून घेतात. आणि कारण इथे असलेल्या लोकांना मी जिथे अनुग्रहित आहे तिथे पोचणं अवघड आहे. 6-7 तासांचा प्रवास करू नये गावाकडून. तर गोंदवले जवळ आहे इथून. तर आपले संत, भगवंताने संतांना पेरलंय प्रत्येक स्थानामध्ये. ते प्रत्येक स्थानातल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना अनुग्रहित करण्यासाठी आणि त्यांना आपल्याच अंतरी असलेल्या आत्मस्वरूप जे भगवंताचं स्वरूप आहे त्याची अनुभूती करून देण्यासाठी संतांना प्रत्येक स्थानामध्ये पेरलंय भगवंताने. आणि त्यांचं कार्य अखंड अविरत चालू आहे. तर हा एक अनुभव खरं तर आज हा शेअर केला जाईल असं नाही वाटलं होतं मला, कारण मी तशी थोडी लगेच व्यक्त होणारी व्यक्ती नाही आहे आणि हळूहळू करत व्यक्त होतं. परंतु आज असं झालं की आज दिवसभर खाली सगळेजण होते आणि त्यामुळे मला वर बसायला लागलं आणि नेटवर्कचा प्रश्न झाला, म्हणून पुढे मला माझ्या मोबाईलमध्ये सवय आहे आणि आता त्याच्यामुळे थोडंसं वाचन ठेवून हे अनुभव सांगावा. ही योजना माझी नाही आहे, ही योजना महाराजांनी घडवली. आपल्या सर्वांकडून आपला पण अनुग्रह झाला नसेल तर तो व्हावा. आपल्या जीवनात सद्गुरू यावेत आणि आपल्या जीवनात सद्गुरू आले असतील तर आपण इतरांच्या जीवनामध्ये पण जे ह्या वाटेवरती आहेत, जे ज्यांना आवश्यकता आहे आणि ज्यांची वेळ आलेली आहे, आपण कोणाच्या जीवनात आणत नसतो सद्गुरू, परंतु आपण एवढं करू शकतो की आपल्याला जे मिळालंय ते सांगण्याचा किंवा ते पोचवण्याचा किंवा असं काही करू शकतो. ते सुद्धा त्यांच्याच इच्छेने होत असतं. आपण निमित्त बनत असतो, हे आपलं भाग्य होतं. तर आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरू यावेत. आले असतील सद्गुरू तर ते घट्ट त्याची भक्ती आणि ती श्रद्धा आपली वाढावी आणि आपल्या जीवनात प्रकाश आलेला आहे, आपल्याला मार्ग मिळालेला आहे, आपल्याला आधार भेटलेला आहे, अविनाशी आधार भेटलेला आहे, तो इतरांच्या जीवनात पण यावा. हे कार्य सुद्धा आपल्याकडून घडावं अशी सद्गुरूचरणी, महाराजांच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी, माऊलीच्या चरणी आणि समस्त विश्वातील सर्वच गुरुशिष्य परंपरेच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. आणि ह्या नवीन वर्षात आपल्या सर्वांकडून अशीच संतांच्या कार्यात थोडंसं तरी आपण संतांचं कार्य समजून घेण्याचं भाग्य लाभूयात अशी शुभेच्छा. इथं आपण थांबूयात आणि उद्या भेटू.